हॅलो 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 फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रतीक्षा स्टाईल ब्लॉग्स आणि मी आहे प्रतीक्षा. फ्रेंड्स, आज मी चालली आहे दादरला. माझ्या एका मैत्रिणीला सुद्धा शॉपिंग करायची आहे, तर तिची शॉपिंग करता करता आपणही एक्सप्लोअर करूया की दादरला काय काय मिळतं आणि प्राईस काय आहेत. नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला घेऊन जातेच आणि तिथे प्राईस वगैरे सगळंच सांगते. सो याही वेळेला आपण दादरमध्ये कुठे कुठे काय मिळतंय हे एक्सप्लोअर करूया आणि त्याच्या किमतीही जाणून घेऊया. सो तुम्ही चला आणि माझ्याबरोबर एक्सप्लोरही करा आणि व्हिडिओ एन्जॉयही करा. चला. ती व्हाईटवाली सँडल दाखवा ना. ती व्हाईटवाली सँडल इधर एक बाजू में रखता है. कशी आहे ही? 4.5. दुसरी एक बघू दे मला. सो हॅलो, आम्ही आलेलो आहोत दादर टीटीला. मी आणि प्रणिता आलेली आहे. प्रणिताला काही कुर्तीज वगैरे घ्यायचे आहेत म्हणून आम्ही आलेलो आहोत. मी तुम्हाला सांगते, हे शॉप आम्ही बघितलेलं आहे स्ट्रीट साईडचं. हे तुम्ही बघते, त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर कुर्तीज आहेत. 650पासून 550पासून, पण ते लोक कमी करतात. 500च्या आतमध्ये सुद्धा आहेत. मी त्याचा ॲड्रेस सांगते, तुम्ही बघते. दादर टीटीला तुम्ही उतरला की सिग्नल येतो, दिसतोय का तुम्हाला? सिग्नलवरून तुम्ही सरळ चालत आल्यावर तुम्हाला हे शॉप दिसेल. इथे मॉन्जिनिस पण आहे आणि मॉन्जिनिसच्या बरोबर अपोजिट साईडलाच यांचं स्टॉल आहे. आम्ही तर इथून खरेदी केलेली आहे. खूप छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे, तर तुम्ही पण बघा. मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही नक्की बघा. ते बार्गेन पण करतात आणि क्वालिटी खरंच चांगली आहे त्यांच्याकडे. त्यामुळे हे आहेत ते. सो हा आहे सिग्नल. हा सिग्नल आहे. सिग्नलपासून तुम्ही इथे आलात की मॉन्जिनीज आहे. मॉन्जिनीजच्या इथे अपोजिटलाच हे स्टॉल आहे. इथे तुम्हाला मोठी साईजसुद्धा मिळेल. हे सुद्धा त्यांचंच आहे. मोठ्या साईजचे ड्रेसेस वगैरे पण मिळतील. ते सुद्धा मी सगळं कलेक्शन तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. अजून खूप आहेत कलेक्शन त्यांच्याकडे, सो तुम्ही येऊन बघा.
आणि व्हिडिओ चालू असतानाच मी तुम्हाला त्याची प्राईस पण सांगितलेली आहे, तर ती प्राईस नक्की बघत जा. त्या ड्रेसच्या खालीच डिस्क्रिप्शनमध्ये तर नाही, पण मी त्या ड्रेसच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्येच तुम्हाला प्राईस देईन, तर तुम्ही प्राईसही तशीच बघा. हे आहे दादर ईस्टला. तुला लाज वाटते? कसे रे हे? 500 ना? 500. ओके, मला अजून दाखव ना. खाली जरा खाली जा ना. हे सगळे 500 मध्ये आहेत. हे साईज काय आहे रे ह्याच्यामध्ये? M26 XL. ओके, हे बघा ह्याचं सुद्धा शॉप आहे, म्हणजे स्ट्रीटवर आहे. मॉन्जिनिसच्या बरोबर समोरच आहे हा. त्याच्याकडे 1 पीस आहेत सगळे आणि 500ला आहेत. मस्त आहे ना हे. दिवसाने आले. बघा याच्याकडे शॉर्ट कुर्ती सुद्धा आहेत, ज्या 250ला आहेत. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला बरंच काही मिळणार आहे. ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत, सगळे प्रिंट्स पण वेगवेगळे आहेत आणि कलर्स सुद्धा आहेत. सगळे 250वाले आहेत. वा, हे बटन्सवाले आहेत सिवलेसमध्ये. हा काढ. हा पण खूप सुंदर आहे. प्रिंट आणि कपडा मेन चांगला आहे यांच्याकडे. ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रिंट आहेत. आणि हा मस्त. कलमकारी कुर्तीज पण ही आहे जैत. सगळ्या 250. सो दादर DT वरून आम्ही आता निघालेलो आहोत टुवर्ड्स प्लाझा. तिथे अजून काही आहे का ते बघायचं आहे आम्हाला. टॅक्सी तर काय एवढ्या जवळ येत नाही, त्याच्यामुळे आम्ही चालतच चाललेलो आहोत. मी तुम्हाला म्हटलं होतं माझ्या फ्रेंडला स्टॉप करायचं आहे, तर ही आहे ती. लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेलच, जी बँड्राला राहते आणि तिला हिल रोड माहिती नाहीये कुठे. सो ही आहे प्रणिता, ते हाय. सो आता आम्ही चाललो आहे, ते बघूया तिथे आम्हाला अजून काही मिळतंय का, काही व्हरायटी अजून आल्या आहेत का, किंवा अजून काय काय तिथे बघायला मिळेल मला. तो आम्ही बघू आणि तुम्हाला दाखवेनच. चला. हां, मला कार्ड द्या. मला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची होती, म्हणून मी या शॉपमध्ये गेली. या व्हिडिओच्या शेवटी त्या शॉपचं कार्ड आहे, त्याचं नाव नक्की वाचा. खूप भरीव मूर्त्या होत्या. मला बाळकृष्णाची पितळेचीच मूर्ती 250ला मिळाली, पण खूप भरीव आणि जड आहे, त्याच्यामुळे मी ती घेतली. तेवढं थोडं छोटंसं असं तुम्हाला व्हिडिओ मी दाखवायचा प्रयत्न करते. सो बघा, हे कबूतरखान्याच्या बरोबर समोरच दुकान आहे, GP रावल. सो असणं पुढे मला आहे ना, तो आहे ना, तो घेतलेला, तो बघायचा. त्याला विचारते.
यांच्याकडे कोणतीही घ्या 350. महाराष्ट्र फुटवेअरच्या बरोबर खालीच बसतो हा. 20वा लेन महाराष्ट्र फुटवेअरच्या बरोबर खाली. कोणतीही घ्या 350. ये वाले 350 चालायला पण जागा नाही. रविवार आहे तरी पण 12 महिने 24 तास अशीच गर्दी दादरमध्ये. सगळीकडे दुकानच दुकानं, खरेदीच खरेदी. चालायला सुद्धा जागा नाही. त्याच्याकडे शॉर्ट आणि लॉंगमध्ये नाईट सूट येतो आणि खूप मस्त मटेरियल आहे आणि खूपच रिजनेबल आहे. छोट्या छोट्या स्टॉलवर पण खूप चांगले मटेरियल मिळतात आपल्याला. फक्त आपल्याला शोधावे लागतात एवढंच. म्हणूनच माझा व्हिडिओ बघत राहा. खूप स्वस्त आणि मस्त असे कपडे आहेत. हा फुल सेट आहे 300 आणि बाकी शॉर्ट्सवाले आहेत ते 200चे आहेत. एकच प्राइस आहे त्याच्याकडे. ही बघा अशी लॉंगवाली पॅन्ट. आणि हा नेहमी इथे त्याच्या बरोबर समोरच आहे. खूप छान आहे त्याच्याकडे. सो नक्की याच्याकडे या आणि घ्या. खूप मस्त मस्त कॉटन आहे, मिक्समध्ये आहे आणि कलर आणि प्रिंट पण त्याच्याकडे खूप सुंदर आहेत. तर तुम्हाला नाईट सूट घ्यायचे असतील शॉर्ट आणि लॉंगमध्ये तर ह्याच्याकडे नक्की या तुम्ही. छोट्या छोट्या दुकानात पण खूप चांगले चांगले मटेरियल्स असतात. फक्त आपल्याला शोधायची गरज असते. चला आता आम्ही खायला बसलेलो आहोत. सँडविच. भुकेने प्रणिताचा चेहरा बघा. प्रणिता किती भूक लागली एवढं शॉपिंग केल्यानंतर. आणि नेहमी आपण काय विसरतो? बॅग. आणि नेहमी नवीन घेऊन येतो विकत. जिथे जाऊ तिथे नवीन एक बॅग घेतो आणि त्याच्यामध्ये सगळं सामान टाकतो. त्यावेळेस दादरची बॅग घेतली. आणि आता सँडविच ऑर्डर केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही याला काय म्हणतात ग आपलं मसाला मिल्क. मसाला मिल्क पिणार आहोत. आणि नंतर तो एक आमची वाट बघतोच आहे पाणीपुरीवाला. पाणीपुरीवाली प्रणिता कशी असते. चला आता खाऊन घेऊया आणि पुढे निघूया. आधी सँडविच प्रणिताचं चाललेलं आहे. चला माझं पण आलेलं आहे आता. तसंच करा.
वेलकम बॅक. सो आम्ही घरी आलेलो आहोत आणि ब्लॉगची सुरुवात मी ॲक्च्युली जी खरेदी होती ती दादर TT सर्कल तिथून थोडंसं 2 ते 3 मिनटावर जर पुढे चालत गेलो तर तिथे एक उजव्या बाजूला मॉन्जिनीसचं केक शॉप आहे आणि त्याच्याबरोबर अपोजिटला ते स्ट्रीटवर स्टॉल लावतात. त्यांच्याकडे नाईटीज होत्या, गाऊन्स होते, कुर्तीज होत्या, शॉर्ट कुर्तीज, लॉंग ड्रेस पण होते. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत आणि खरंच त्याची क्वालिटी वगैरे पण खूप चांगली होती आणि खूप व्हरायटी पण त्यांच्याकडे होती. आणि त्याच्यानंतर फर्स्ट तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तो चपलांचा होता. तिथे पण खूप छान छान चपला होत्या, पण त्याचा सोल मला आवडला नाही कारण आता पावसाळा पण चालू होणार आहे किंवा आपण चालताना वगैरे घसरू नये वगैरे त्याच्यासाठी तो सोल एकदम गुळगुळीत होता. त्याच्यामुळे मला ते इतकं आवडलं नाही सोलसाठी. नाहीतर त्याच्याकडे व्हरायटी चांगल्या होत्या. ते अराउंड 450ला ती चप्पल होती जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली. तर ती बार्गेन करतात ती लोक, नाहीच नाही, पण ती 450ला होते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही वेस्टला गेलो. वेस्टला पण बरेच असे 1 पीस असे 350ला होते वगैरे. बॅग होत्या, कोणतीही घ्या 350. हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहेच आणि त्याची प्राईस पण सांगितलेली आहे. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो पुन्हा आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, शॉपिंग व्हिडिओमध्ये किंवा अजून कोणत्याही दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या. सो आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.